दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? पवार कुटुंब आणि पक्ष पुन्हा एक होणार का? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या या सर्वात मोठ्या प्रश्नावर अखेर खुद्द शरद पवारांनीच पूर्णविराम दिलाय. बारामतीतून आलेला शरद पवारांचा एक शब्द आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय. नक्की काय म्हणाले शरद पवार आणि पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडतायत पाहूयात या खास रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा. मंगळवारी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी थेट सांगून टाकले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एकाच वाक्यात पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चा हवेत उडवून लावल्यात. पण खरी रंजकता इथेच नाही. काही दिवसांपूर्वीच अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांचा विलिनीकरणाला विरोध असल्याची कुजबूज सुरू होती आणि आता थेट शरद पवारांनीच नकार दिल्यानं नक्की दोन्ही गटांच्या गोठात शिजतंय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. पण मग या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू कुठून झाल्या याचं उत्तर आहे दिल्लीतल्या गुप्त भेटीगाठींमध्ये. 20 जुलैला जंतर मंतरवर लाठीमार झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर लगेच काय घडलं? पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. एवढंच नाही तर सुनील तटकरेंनीही अमित शहा यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एनडीए सोबत यावं अशी चर्चा सुरू होती. पण भाजपनं अट घातली. सोबत यायचं असेल तर आधी राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा. त्यामुळेच पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मध्यस्थीने या प्रक्रियेला वेग आल्याची जोरदार चर्चा रंगली होती. एकीकडे दिल्लीतील भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं असतानाच आमदार रोहित पवार यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत सर्व दावे फेटाळून लावलेत. रोहित पवार ठामपणे म्हणाले, पवारांची पंतप्रधान मोदींशी झालेली भेट ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी होती. सुप्रिया सुळेंची अमित शहांशी भेट ही राजकीय नसून 10 ऑगस्टच्या कौटुंबिक लग्नाच्या रिसेप्शन आमंत्रणासाठी होती. इतकंच नाही तर रोहित पवारांनी थेट ठणकावून सांगितलंय, मी एनडीए सोबत कधीच जाणार नाही. आमचे बहुतांश आमदार आणि खासदार लढायला तयार आहेत. मी विचारांशी आणि लोकांशी प्रामाणिक राहून पुढे लढत राहीन असं रोहित पवार म्हणाले. तर मंडळी, शरद पवारांचा हा नकार म्हणजे खरोखरच पूर्णविराम आहे का, की नेहमीप्रमाणेच राजकारणातील एखादी नवी खेळी? दिल्लीतील कौटुंबिक भेट आणि बारामतीतील वक्तव्य यामागे महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की कोणता नवीन ट्विस्ट येणार? तुम्हाला काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत की त्यांनी स्वतंत्र लढलं पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.